गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। आजच्या या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व सज्जन भाविकांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आता हे 9 दिवस नवरात्रीचे महाशक्तींचं रूप या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसणार आहे। बघा, नवरात्र 9 दिवसामध्ये 9 रूपांमध्ये ती वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुभ आणि शुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते। अशा प्रकारची हे राक्षस आहेत, अहंकार रूपी राक्षस आहेत। यांना नष्ट करण्यासाठी, यांचा समूळ नष्ट करण्यासाठी महाशक्ती 9 रूपांनी वेगवेगळ्या प्रकारे या राक्षसांचा अंत करायला निघालेली आहे। आणि हे संपूर्ण अहंकार रूपी राक्षस आहेत कुठे? तर हे आहेत मानवाच्या अंतःकरणामध्ये। या अंतःकरणामध्ये मानवाच्या वसलेले आहेत आणि जोपर्यंत आपण या महाशक्तीला जागृत करत नाही तोपर्यंत आपल्या अंतःकरणातील अहंकारी राक्षस निघणार नाही। म्हणून ही महाशक्ती दुर्गा 9 दिवसामध्ये 9 रूप धारण करून या राक्षसांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण त्यामध्ये आपण असलो पाहिजेत। बघा, तेव्हाच हे राक्षस नष्ट होतील, तेव्हा आपण 9 चंडी दुर्गा मातेच्या उपासनेमध्ये असू। बघा, हे 9 दिवस प्रत्येक भक्तासाठी खूप महत्त्वाचे आहेत। समर्थ सांगतात की बघा, या अहंकार रूपी राक्षसाला मारण्यासाठी ज्या प्रकारे 9 महाशक्तींनी 9 रूप घेऊन या राक्षसाचा अंत केला, त्याप्रमाणे या माणसाच्या अंतःकरणामध्ये, या माणसाच्या शरीरामध्ये अहंकारी रूपी राक्षस आहे। आणि हा अहंकार रूपी राक्षस जर मारायचा असेल ना, तर या 9 दिवसांमध्ये बघा, आजचा भक्त हा उपवास करत असतो, पण उपवास करण्याच्या ऐवजी या भक्ताने या 9 चंडी दुर्गा मातेची उपासना जर रोज केली ना, 9 दिवस रोज उपासना केली, तर ते फळ मात्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आजचा मानव उपासना करण्याच्या ऐवजी या व्रत वैकल्यांमध्ये अडकलेला आहे। जिथे उपासना करायची असते तिथे उपासना मात्र करत नाही, मात्र उपवास करतो। उपवास करण्याच्या ऐवजी हे मानवा, तू उपासना कर, ह्या महाशक्तीचं जप कर, नक्कीच तुला ही महाशक्तीचं फळ लाभेल आणि तुझ्या अंतःकरणातील हा राक्षस माजलेला आहे ना, तो निघून जाईल, नष्ट होऊन जाईल। म्हणून समर्थ सांगतात की प्रत्येक मानवाने या महाशक्तीची उपासना केलीच पाहिजे, तरच या अंतःकरणातील राक्षस निघून जाईल, नाहीतर अधोगती होण्यास वेळ लागणार नाही। बघा, पुढे समर्थ सांगतात, या महाशक्तींनी हे 9 रात्रीमध्ये 9 दिवस जे रूपांची बघा वेगवेगळ्या रूपांमध्ये वावर निर्माण केला आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन या राक्षसाचा अंत केला। ती 9 रूपे कोणती?
बघा, या महाशक्तीची अशी कथा सांगितलेली जाते की बघा, हा राक्षस देवांना सुद्धा ऐकत नव्हता. या महाशक्तीचं रूप तयार झालं आणि या महाशक्तीने या राक्षसाचा अंत केला, अशी कथा सांगितलेली जाते. पण या महाशक्तीने या राक्षसाचा अंत केला, पण नंतर हा राक्षस अहंकार रूपी बनवून या मानवाच्या अंतःकरणामध्ये बसला आणि तो आजही आहे. म्हणून ह्या महाशक्तीचे हे 9 रात्र खूप महत्त्वाची आहेत. प्रत्येक मानवाने संकल्प करायला हवा या 9 दिवसामध्ये की हे महाशक्ती, की माझ्या अंतःकरणामध्ये असलेला हा अहंकार रूपी राक्षस, लोभ रूपी राक्षस, याचा नष्ट कर, याचा संपूर्ण मुळापासून नष्ट कर. कारण येणाऱ्या काळामध्ये याचा खूप त्रास होणार आहे. म्हणून हा अहंकारी राक्षस नष्ट करण्यासाठी ही देवीची 9 रूपे आता आपण पाहणार आहोत. देवीचं पहिलं रूप आहे ते शैलपुत्री. बघा, दुर्गा देवीचं प्रथम स्वरूप शैलपुत्री आहे आणि ही नवरात्रीची पहिली माळ म्हणून ओळखली जाते. शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणजे बघा, पूर्ण बर्फाच्छादित या प्रदेशामध्ये निर्माण झालेली ही शैलपुत्री. बघा, हिमालय कन्या असल्यामुळं शैलपुत्रीला बर्फ खूप आवडतो. म्हणून बर्फाचा रंग सफेद असल्यामुळं, पांढरा रंग असल्यामुळं या शैलपुत्रीला पांढऱ्या रंगाची फुले वाहिली जातात. बघा, याचं खूप मोठं महत्त्व आहे. म्हणून देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा या शैलपुत्री देवीतून पूर्ण समाजाला दिली जाते. असं म्हटलं जातं की पूर्ण अशी संकल्पना करून या शैलपुत्रीची उपासना जर पहिल्या दिवशी देवीची पहिल्या माळेच्या दिवशी केली तर शुभ फळ या माणसाला लागतं, मिळतं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या नवदुर्गाच्या या महाशक्तीनं खरं तर प्रत्येक आता पहिल्या दिवशीच्या माळेची उपासना कशी करावी, काय करावं, ते या पूर्ण महाशक्तीच्या रूपाने या समाजाला सांगितलेलं आहे. देवी या समाजाला सांगते की माझ्या बाह्य रंगाचा तुम्ही विचार करू नका, पण अंतरंगाचा विचार करा. अंतरंगामध्ये काय करायचं आहे ते ठरवा. बाह्य रंगाने उपवास आणि व्रतवैकल्य करून काही होत नाही, पण उपासना केल्याने तुम्हाला योग्य फळ लाभेल. दुर्गा देवीचं दुसरं स्वरूप आहे ब्रह्मचारिणी. बघा, हे दुर्गा देवीचं नवरात्रीमधील दुसरा दिवस, नवरात्रीची ही दुसरी माळ असते. या रूपाच्या एका हातात अष्टदळाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडळू आहे. तप आचरणामुळे या रूपाला ब्रह्मचारिणी म्हटलं जातं. बघा, ब्रह्मचारिणी देवीनं तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केलं होतं. सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचं वरदान दिलं होतं. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धी आणि धर्म प्राप्त होतं. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याने सांगितले जातं. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनाने तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. बघा, असं या दुर्गा देवीचं दुसरं रूप आहे ना, हे या मानवाला सांगतंय
हे मानवा, तुला जर कोणत्या गोष्टीमध्ये यश संपादन करायचं असेल ना, तर तुझं मन एकचित्त कर, प्रसन्नता तुझ्या मनावर निर्माण कर. कारण तुझ्या बाह्य रंगाचा चेहरा जरी हसतमुख दिसला असला तरी अंतरंग मात्र तुझा दुःखी आहे. आणि जोपर्यंत अंतरंगामध्ये तू रंग भरत नाही ना, तोपर्यंत तू योग्य दिशेला जाणार नाही, योग्य चरणाला जाणार नाही. बघा पुढे, दुर्गा देवीचं तिसरं स्वरूप आहे चंद्रघंटा. बघा, ही चंद्रघंटा नवरात्रीची तिसरी माळ. या चंद्रघंटा देवीनं ललाटावर चंद्र धारण केलेला आहे. नवरात्रीमध्ये या तिसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाचे पूजन केले जातं. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रगट झाली असं सांगितलं जातं. या देवीची उपासना आणि आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या या दुर्गा सप्तश्री पठणामुळं उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतो. पण हा मानव उपासना करतो का? तर नाही. हा मानव उलट उपवास करतो. 9च्या 9 दिवस उपवास करतो, अन्न सोडतो, पाणी सोडतो, पण उपासना मात्र करत नाही. जे करायचं आहे ते करत नाही. आणि मग 9 दिवस उपवास करतो आणि 9व्या दिवस झाल्यानंतर परत त्याचे कर्म चालू होतात. परत हा अहंकारी राक्षस त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि परत त्याचं 9 दिवस फक्त चांगला वागतो आणि 9 दिवसानंतर परत त्याचे कर्मकांड चालू होतात. असं करून जमेल का? तर नाही. बघा पुढे, दुर्गा देवीचं चौथं स्वरूप सांगितलेलं आहे. दुर्गा देवीचं चौथं स्वरूप आहे कुष्मांडा. नवरात्रीची ही चौथी माळ आहे. ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळं या रूपाला कुष्मांडा असं संबोधलं जातं. कुष्मांडा आपल्या भक्तांची सर्व संकट, रोग, शोक दूर करून यश, बुद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते. या दिवशी साधकाचे मन अनाहक चक्रात स्थिर झालेले असतं. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी. बघा, या देवीचं निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळं भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येतं. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे असं सांगितलं जातं. पण मनुष्य असं करतो का? तर नाही. या 9 चंडीमध्ये प्रत्येक रूपामध्ये सांगितलेलं आहे की उपासना खूप महत्त्वाची आहे. पण उपासना मात्र हा माणूस करत नाही. बघा, दुर्गा देवीचं हे 5वं रूप. आता बघा, दुर्गा देवीचं हे 5वं स्वरूप आहे स्कंदमाता. बघा, नवरात्रीची ही 5वी माळ म्हणून ओळखली जाते. कार्तिकेय स्कंदमाता असल्याने हे रूप स्कंदमाता म्हणून ओळखलं जातं. नवरात्रीतील 5व्या दिवशी ही स्कंदमाता देवीचं पूजन केलं जातं. या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असं सांगितलं आहे. स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फळदायी आहे. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. देवीचे पूजन करताना सौभ्या लग्नार अर्पण करावं.
लाल रंगाचे फूल अक्षता व्हावी, तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेलं नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळं नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश या पूर्ण असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, प्रत्येक देवीच्या रूपामध्ये एक साम्य आहे की ही नवरात्रीची पूजा फक्त 9 दिवसापुरतं करायची आहे का? तर नाही. तुम्हाला जर या महाशक्तीचं जर स्वरूप पाहायचं असेल ना, तर ही पूजा तुम्ही रोज करायला हवी. जर रोज तुम्ही पूजा कराल ना, तर हे स्वरूप तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होईल. पण तुम्ही 9 दिवसापुरतं, वर्षातून 9 दिवस येतात आणि ह्या 9 दिवसामध्ये आपण देवी व्हायला पाहू, देव व्हायला पाहू, तर ते शक्य नाही. हा तुमच्या मनाचा ग्रह आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. बघा, पुढचं स्वरूप आहे कात्यायनी देवी. दुर्गा देवीचं हे 6वं स्वरूप आहे कात्यायनी. नवरात्रीची ही 6वी माळ. बघा, कात्यायनी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. पण मोक्षाची प्राप्ती कधी होईल? 1 दिवसामध्ये, 9 दिवसामध्ये पूजन करून मोक्षाची प्राप्ती होईल का? पूर्ण वर्ष कर्मकांड करायची, क्रूर कर्म करायची आणि 9 दिवस सज्जन बनायचं, तर असं होईल का? तर नाही. बघा, पुढे सांगतात, एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगण्यात येते. देवीचा अवतार धरण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना करणं, संरक्षण असल्याचं म्हटलं जातं. कात्यायनी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख समृद्धी प्राप्त होते. बघा, म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येक देवीचं रूप आहे. त्या रूपामध्ये जर आपल्याला भक्ती करायची असेल तर ती रोजच केली पाहिजे. फक्त 1 दिवस आणि 9 दिवसासाठी देवी तुम्हाला प्राप्त स्वरूप दाखवणार नाही. बघा, पुढचं स्वरूप आहे दुर्गा देवीचे 7वं स्वरूप आहे काळरात्री. ही काळरात्रीचे रूप भयंकर आहे. ही 7व्या दिवसाची माळ. बघा, देवी भागवत पुराणानुसार काळरात्रीचे देवीचे पूजन केल्यानं कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. अकाळ मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास होतात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्यानं सांगितलं जातं. बघा, पुराणातील काही उल्लेखानुसार काळरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानलं गेलं आहे. त्यामुळे तंत्र मंत्रांचे साधक काळरात्री देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. काळरात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून काळरात्री देवीला शुभंकरी देवी असंही म्हटलं जातं. म्हणजेच बघा, हे देवीचं रूप आहेत ना, हे देवीचं रूप पूर्ण आपल्या मनातील अहंकार निर्माण झालेला असतो. तो अहंकार रूपी राक्षस ही मारण्यासाठीच ही देवीची रूपं निर्माण झालेली आहेत. पण हा आजचा मानव या रूपांना वेगळ्या गोष्टींशी साध्य करून, वेगळ्या गोष्टींचं महत्त्व देऊन कर्मकांडांमध्ये अडकलेला आहे. खरं तर या देवी काय सांगते या मनुष्याला? हे मनुष्य, तुझे कर्म चांगले ठेव. तुझे कर्म जर चांगले असतील ना, तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. तू कसले हे व्रत वैकल्य करू नको, काही करू नको. योग्य उपासना कर. मग ती कोणत्या देवीची असो की देवताची असो, तर तुला ते फळ नक्कीच भेटेल.
दुर्गा देवीचं 8वं स्वरूप आहे महागौरी. नवरात्रीची ही 8वी माळ म्हणून समजली जाते. बघा, पुराणातील एका कथेनुसार वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. बघा, ही कथा सर्व भाविकांना माहीत असेल. वयाच्या 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळं नवरात्रीमध्ये महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जातं अशी मान्यता आहे. राक्षस दैत्य शुंभ निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केलं. ही देवीचीच एक लीला होती अशी कथा पुराणात सांगितली जाते. एखाद्या महिलेनं देवीचे भक्तिभावानं पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचं रक्षण करते. विवाह जुळण्यास अडचणी जर असतील तर या समस्या दूर होतात. बघा, जीवन सुखमय होतं असं सांगितलं जातं. महाअष्टमीला महागौरी देवीचं पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, पार्वतीने सुद्धा महादेवाला मिळवण्यासाठी एक कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्यामुळं ह्या दुर्गा देवीचं हे 8वं स्वरूप खूप महत्त्वाचं, अनन्यसाधारण याला महत्त्व आहे. बघा, पुढे दुर्गा देवीचं हे 9वं स्वरूप सिद्धिदात्री देवी. बघा, हे आहे 9व्या दिवसाची ही माळ आहे. बघा, नवरात्रीतील अखेरची माळ असल्यामुळं सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्त्वाचं मानलं जातं. दुर्गा देवीच्या या स्वरूपाचं पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो अशी मान्यता आहे. देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषीमुनी आणि साधक आणि गृहस्थ आश्रमात जीवित व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बळ आणि धन प्राप्ती होते असं म्हटलं जातं. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनानं होतं. या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन मानपान केलं पाहिजे. नवरात्रीच्या या विशेष व्रताची सांगता अशी सांगितलेली आहे. या पूर्ण 9 रूपांमध्ये असं दिसण्यात येतं की बघा, जणू काही शक्ती, धर्म, युक्ती, धैर्य या सर्व गोष्टींचं मूळ या 9 रूपांमध्ये दडलेलं आहे. माणसाची एकाग्रता, माणसाची इच्छा, आकांक्षा, मोह, माया, लोभ, अहंकार या सर्व गोष्टींचं मूळ या 9 रूपांमध्ये दडलेलं आहे. जणू काही महाशक्ती या मानवाला सांगत आहे, हे मानवा, हा अहंकार रूपी राक्षस तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, वसलेला आहे. हे मानवा, फक्त पूर्ण वर्ष क्रूर कर्म करायचे, अधर्म करायचा आणि 9 रात्र आल्यानंतर 9 दिवस उपवास करायचे, तर मी तुला पावेल का? तर नाही. बघा, पुढे ही देवी या मानवाला सांगत आहे, महाशक्ती या मानवाला जागृत करत आहे. हे मानवा, जर तुझ्या मनामधील हे क्रूर कर्म, अहंकार, लोभ ह्या गोष्टी जर तुझ्या मनापासून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझं स्वरूप तुला दिसणार नाही. या कर्मकांडांमध्ये तू अडकू नको. जर तुला माझी स्वरूप पाहायचं असेल ना, तर माझी रोज उपासना कर. कारण मी या पूर्ण ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये धारण झालेली आहे. पण याच्यातल्या गुणांमध्ये
हा मानव तसा वागतो का? तर नाही. आजचा या कलियुगातला मानव बाह्य रूपाला महत्त्व देतो, बाह्य रंगाला महत्त्व देतो, रंगांमध्ये अडकून बसलाय. हे देवीचं स्वरूप, हे रंग अंतर आत्म्यामध्ये भरण्याच्या ऐवजी कपड्यांमध्ये भरण्यात गुंतून बसला आहे हा मानव. बघा, ही महाशक्ती या मानवाला जणू काही सांगत आहे की हे सद्गुण रंग, 9 प्रकारचे 9 रंग तुझ्या अंतर आत्म्यामध्ये भर. पूर्ण बाह्य रंगाचा काही उपयोग नाही. तू 9 दिवस 9 रंग तुझ्या बाह्य अंगावर, शरीरावर परिधान करतोस, पण ते काही कामाचे नाही. तुला रंगच भरायचे आहेत ना, तर ते तुझ्या अंतर आत्म्यामध्ये भर. जेव्हा हे रंग 9 रंग तू अंतर आत्म्यामध्ये भरशील ना, तेव्हा तुला सद्गुणाची प्रचिती होईल. सद्गुणांची तुला खरं तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये शक्ती निर्माण होईल. आणि ही शक्ती तुझ्या आत्म्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण करेल ना की मी तुझ्या डोळ्यासमोर साक्षात स्वरूप निर्माण होईल आणि त्या देहाला तुझ्या एवढा आनंद होईल ना. पण हा आनंद कधी निर्माण होईल की जेव्हा तू उपासना करशील, रोज उपासना करशील आणि रोज वेळेमध्ये तू या ब्रह्मांडामध्ये या शक्तीचे रूप तुझ्या डोळ्यासमोर निर्माण होईल. तेव्हाच खरी ही नवरात्र उत्सव, 9 रात्रींचं हे 9 रूप तुझ्या मनामध्ये निर्माण होईल. तेव्हाच खरी नवरात्र सिद्ध होईल. बघा, पुढे समर्थ सांगतात, या परमेश्वराने प्रत्येक प्रकारच्या माणसाला जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या रूपांची भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीसुद्धा हा मानव क्रूर कर्म अहंकारी बनला आहे. अहंकार सोडण्यास तयार नाही. बघा, या हिंदू धर्मानुसार प्रत्येक वर्षी, दरवर्षी या एका वर्षामध्ये वेगवेगळ्या सणांची महती सांगण्यात येते आणि वेगवेगळ्या सणांमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या परमेश्वराची रूपं निर्माण होत आहेत आणि त्या रूपांचं महत्त्वसुद्धा खूप अनन्यसाधारण आहे. ही महाशक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही आजच्या या कलियुगातली स्त्री आहे. आणि ही स्त्री तिच्या जर मनात तिने ठरवलं ना, तर पूर्ण जग जिंकू शकते. बघा, या स्त्रीला एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे ना. पण ही स्त्री बघा या कर्मकांडांमध्ये अडकलेली आहे आणि जोपर्यंत या कर्मकांडांमध्ये मधून बाहेर निघत नाही, तोपर्यंत या जगावर राज्य करू शकत नाही. म्हणून ही महाशक्ती जणू काही या मानव जातीला, स्त्री पुरुषाला सांगत आहे की हे मानवा, या कर्मकांडांमधून बाहेर निघ, तोपर्यंत तुझी अधोगती थांबणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आजची स्त्री या काळाची खरं तर दोरी आहे. ही दोरी जर निसटली ना, तर पूर्ण हे जग नाहीसं होऊन जाईल. म्हणून आजच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये अत्याचार खूप वाढत चालले आहेत. कुठेतरी स्त्री वाचली पाहिजे. स्त्री वाचली तर हा मानव वाचेल. म्हणून या महाशक्ती या महाशक्तीची ही अवतार 9 अवतारांमध्ये जणू काही हेच सांगत आहे की या राक्षसी वृत्तीला मारण्यासाठी ही स्त्री वाचली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण स्त्रीला प्रथम दर्जा देत नाही, मुख्य दर्जा देत नाही, तोपर्यंत तुम्ही ही कितीही व्रत वैकल्य करा, कितीही उपवास करा, कितीही कर्मकांड करा, त्याचा काही फायदा नाही. ही महाशक्ती आपल्या मनामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही, आपल्या वैखरीमध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत कितीही व्रत वैकल्य करा किंवा उपवास करा, काही फायदा नाही. आजची स्त्री जर कणखर बनवायची असेल ना,
चा मानव जर कणखर बनवायचा असेल ना, तर व्रत वैकल्य करून फायदा नाही. त्याला जर कणखर बनवायचा असेल तर त्याला पुढं जाण्याची कला आपण शिकवली पाहिजे. बघा, प्रत्येक मानवाला भक्ती हवी आहे, पण त्या भक्तीचं रूप मात्र उपासनेमध्ये आहे. जोपर्यंत या महाशक्तीची उपासना तुम्ही चालू करत नाही, सद्गुरूंची उपासना चालू करत नाही, तोपर्यंत काही शक्य नाही. आणि खरंच या पूर्ण ब्रह्मांडाची ही शक्ती आहे. ही शक्ती कधी जागृत होईल? तेव्हा उपासना तुम्ही रोज कराल. कारण वर्षातून ही महारात्र येते, हे 9 रात्र येतात. या 9 रात्रींमध्ये जर आपण पूर्ण उपासना जर ठेवली ना, तर महाशक्तीचं ह्या 9 रात्रींमध्ये स्वरूप दिसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. म्हणून रोज उपासना करा, रोज भक्ती करा. रोज आपलं कर्तव्य हीच भक्ती आहे. नेहमी खरे बोला, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. खरा तो एकची धर्म आहे, बाकी सर्व कर्मकांड विसरा. कर्तव्याला मुख्य लक्ष करा, तरच त्याच्यामध्येच देव आहे, त्याच्यामध्येच परमेश्वर आहे. जय जय रघुवीर समर्थ.